पण इथे आदित्यचं नाव ऐकूनच ती शॉक झाली. एक वेगळीच फिलिंग तिला या क्षणी येत होती. हुरहुर दाटून आली होती मनात. पोटात गोळा आला होता, पण ओठांवर मात्र स्माईल होती तिच्या. त्याला बघण्याची ओढ होतीच. आणि तो आता ऑफिसमध्ये आला होता. पण हा कधी आला? मला दिसला कसा नाही? ती विचार करू लागली आणि तिच्या जागेवरून उठून त्याच्या केबिनकडे जाऊ लागली. पण जसजशी ती केबिनच्या डोअरकडे जात होती, तिची बेचैनी खूपच वाढत होती. कालचं सगळं पुन्हा आठवू लागलं होतं तिला आणि पुन्हा शरीरावर रोमांच उठत होते. त्याला फेस कसं करायचं ह्याचं भयंकर टेन्शन आलेलं तिला. धडधड प्रचंड वाढली होती. तरी सगळी हिंमत एकवटून तिने केबिनचं डोअर नॉक केलं त्याच्या. "मे आय कम इन सर?" ती बोलली. आता पुढे. "येस प्लीज कम इन." तो बोलला तशी ती आत आली. "सीट." तो तिच्याकडे न बघताच बोलला. अजून साहेबांची नजर लॅपटॉपमध्येच होती. एका नजरेने पण त्याने तिला पाहिलं नव्हतं. की असं प्रिटेंड करत होता देव जाणे. "मिस सबनीस, मी आता जे काही सांगतोय ते नोट डाऊन करा. उद्या आपली खूपच महत्त्वाची मीटिंग आहे." तो बोलला. अजूनही नजर लॅपटॉपमध्येच होती त्याची. पण तिच्या मात्र हृदयावर वार केल्यासारखं वाटलं तिला. कारण त्याने तिला मिस सबनीस म्हणून हाक मारली होती. एकतर त्याच्या तोंडून तिला आता तिच्यासाठी युव्ही ऐकणं पसंत होतं, किंवा मग चष्मीस बोलला तरी तिला ते जास्त आवडत होतं. पण नाही, आता तो तिला मिस सबनीस बोलला होता म्हणून तोंड पाडलं होतं तिने. त्याने मग एक एक करून तिला अपडेट्स दिले, जे तिने तिच्या नोटपॅडवर नोट डाऊन केले. तिची नजर त्याच्यावर खिळली होती. पण आज तो काही तिला पाहत नव्हता. जरी थोड्या वेळाआधी त्याला आज नजर द्यायला भीती वाटत होती, पण तरी त्याने एकदा आपल्याकडे पाहावं असं मात्र तिच्या मनाच्या एका कोपऱ्यात तिला वाटत होतं. "डन, यू मे लिव्ह नाव." त्याचं सांगून झालेलं आणि तो आता तिला जायला सांगत होता. तशी ती त्याच्याकडे आश्चर्याने पाहू लागली. तिला त्याचं वागणं काही कळत नव्हतं. म्हणजे काल तर त्याचं वागणं खूप वेगळं होतं आणि आज लगेच हे असं तुटक वागणं. आपण त्याला इग्नोर केलेलं कदाचित आवडलं नसेल का त्याला? तिला वाईटच वाटलं. "सर, तब्येत कशी आहे आता तुमची?" "नाही, म्हणजे जेटलॅग लागलं होतं ना म्हणून विचारलं." तिने शेवटी विचारलंच त्याला. तिच्या बुद्धीच्या पण विरोधात जाऊन तिचं मन तिला हे त्याला विचारायला भाग पाडत होतं. तिला जाणून घ्यायचं होतं की आता तो बरा आहे. पण तो मात्र शांत होता. त्याने एक नजर तिच्याकडे पाहिलं आणि पुन्हा त्याचं डोकं लॅपटॉपमध्ये खुपसलं. पण चकार शब्द बोलला नाही तो. तिला तर रागच आला त्याचा. नुसता ॲटिट्यूड भरलाय. आता मी समोरून बोलते तर बोलावं ना माणसाने. पण नाही, ॲटिट्यूड दाखवायचाच आहे. ती मनातच बोलली. "सर, तुम्ही तर आज ऑफिसला येणार नव्हता ना? मग असे अचानक कसे आलात?" तिने तरी हिंमत करून त्याला विचारलं. "का? माझं ऑफिस आहे. मी कधीही येऊ शकतो. की आता इथे यायला पण तुमची परमिशन घ्यावी लागेल मला?" आता त्याने एक भुवई उंच करून तिच्याकडे धारधार नजरेने पाहिलं. तशी ती थोडी घाबरली. "नाही, असं काही नाही. ते मला तुम्ही येताना दिसले नाहीत ना म्हणून आपलं विचारलं. नथिंग एल्स. आय एम सॉरी." ती बोलली आणि पटकन तिथून जाऊ लागली. पण लगेच त्याने तिला थांबवलं. "वेट." तो बोलला. तशी ती जागेवरच थांबली. तो मात्र आता चेअरवरून उठला आणि हळूहळू तिच्या जवळ चालत गेला. आता तो तिच्या समोर दोन्ही हात पॅन्टच्या पॉकेटमध्ये घालून उभा होता. पण त्याला तसं समोर बघूनच तिने एक आवंढा गिळला. हां सर," ती कशीबशी बोलली. पण तो मात्र हळूहळू चालत तिच्या दिशेने गेला. ती एक एक पाऊल मागे टाकत होती आणि तो तिच्या दिशेने येत होता. तशी ती जाऊन भिंतीवर टेकली गेली. तो आता तिच्या एकदम जवळ होता, फेस टू फेस. "सो, तू माझ्या प्रश्नाचं उत्तर नाही दिलं?" त्याने विचारलं. कोणता प्रश्न सर?" ती आता पुरती गडबडली होती. "काल मी तुला विचारलं होतं की मला किती मिस केलं? आय वॉन्ट ॲन आन्सर नाव." तो तिच्याकडे आत्ताच्या आत्ता त्या प्रश्नाचं उत्तर मागत होता. पण ती मात्र आता घामाघूम झाली होती. फुल एसीमध्ये पण तिला घाम फुटला होता. "मी? पण मी तुम्हाला का मिस करेन सर?"
ती बोलली, पण नजर मात्र खालीच होती तिची, कारण त्याची नजर जी तिच्यावर स्थिरावली होती ते आता तुला माहीत असायला हवं. तू मला मिस केलं हे तर नक्की, पण किती मिस केलं ते मला ऐकायचं आहे. सो टेल मी फास्ट. तो काही हटत नव्हता त्याच्या प्रश्नावरून, आणि इथे युविकाची धडधड प्रचंड वाढली होती, कारण तो इतक्या जवळ उभा राहून तिला प्रश्न विचारत होता आणि त्याचं पूर्ण लक्ष तिच्या चेहऱ्यावर होतं. तिचे एक्सप्रेशन्स चेक करत होता तो. पण ती आता काय उत्तर देऊ याचा विचार करत होती. त्याच्या डोळ्यात बघून तर ती खोटं नव्हती बोलू शकत. तिला सुचत नव्हतं ह्या सिच्युएशनमधून बाहेर कशी पडू, कारण त्याने तिला पूर्ण ब्लॉक केलं होतं. पण इतक्यात त्याच्या मोबाईलची रिंग वाजली. तसा तो डेस्कवर असणारा मोबाईल घ्यायला वळला आणि तीच संधी साधून ती तिथून सटकली आणि बाहेर पळून गेली. हे चष्मीस, तो तिला आवाज देत राहिला, पण तोपर्यंत ती पळून गेली होती. त्याने आता मोबाईल हातात घेतला आणि कोणाचा कॉल होता ते चेक करू लागला. पण स्क्रीनवरचं नाव वाचूनच तो गालात हसला, कारण स्क्रीनवर नाव होतं चष्मीस. थोड्या वेळाआधी तिनेच तिचा फोन हळूच खिशातून काढून त्याच्या फोनवर रिंग दिली होती आणि त्याचं लक्ष डायव्हर्ट केलं होतं. चष्मीस, यू आर व्हेरी स्मार्ट हा, तो गालातच हसत बोलला आणि त्याच्या चेअरवर जाऊन बसला. युविका बाहेर जाऊन तिच्या डेस्कवर बसली होती. ती तिचे वाढलेले श्वास कंट्रोल करत होती. हा ॲडी वेडाबिडा झाला काय? आधी इतका खडूसपणे बोलत होता आणि नंतर काय झालं त्याला? काय इतका जवळ येऊन बोलतो यार? बच्ची की जान लेगा क्या? कळत कसं नाही ह्याला की त्याच्या जवळ येण्याने माझी काय अवस्था होते ते? हुश, वाचले बाबा, नाहीतर आज पुन्हा अडकले होते, ती मनातच सुस्कारा सोडत बोलली. पण युवी, अशी किती दिवस त्याच्यापासून दूर पळणार आहेस तू? एकाच घरात राहतात तुम्ही, आमनासामना तर होणारच आहे. मग तेव्हा स्वतःच्या फिलिंग्स कंट्रोल करू शकशील का तू? तिचंच मन पुन्हा तिला बजावत होतं. तशी ती पुन्हा उदास झाली. आदित्य त्याच्या केबिनमधून हे सगळं पाहत होता. त्याला तिच्या मनाची चलबिचल कळत होती, पण आता तो मात्र तिच्यापासून दूर नव्हता राहू शकत. आयुष्यात पहिल्यांदा त्याला खरं प्रेम झालं होतं, आणि व्हायचं पण कोणावर होतं? तीच, जिला काही दिवसांपूर्वी तो क्षणभर पण स्वतःच्या नजरेसमोर सहन करू शकत नव्हता. विचार करूनच हसू आलं त्याला. पण चष्मीस, आपली ही लपाछपी आता मी कायमची संपवणार आहे. फक्त आजचा दिवस जाऊ दे डिअर. उद्या तू फक्त आणि फक्त माझी होणार आहे. तो स्वतःशीच बोलला आणि त्याचं काम करू लागला. इथे परी आणि रियांश एकमेकांसमोर होते. परी त्याच्याकडे एकटक पाहत होती, कारण तिला लगेचच कळलं होतं की तो तोच मुलगा आहे ज्याला ती कॅफेमध्ये धडकली होती, आणि तेव्हा तिला तो आय लव्ह यू बोलला होता. तसं तिने त्याला डोळे बारीक करून पाहिलं आणि क्रॉस करून निघून जाऊ लागली. तोच रियांश तिच्या पाठीपाठी गेला आणि बरोबर समोरून तिचा रस्ता अडवला. तशी ती पुन्हा रागाने त्याच्याकडे पाहू लागली. एक्सक्यूज मी मॅम, मला थोडं बोलायचं होतं तुमच्याशी, तो बोलला. मी अनोळखी माणसांशी नाही बोलत, ती बोलली आणि पुन्हा त्याला क्रॉस करून जाऊ लागली. मॅम थांबा ना, आय एम सॉरी, तो बोलला. तशी ती त्याच्याकडे पाहू लागली. खरंच मॅम, त्या दिवशी माझं चुकलं. मी असं डायरेक्ट तुम्हाला आय लव्ह यू म्हणायला नको होतं. खरंच सॉरी, प्लीज माफ करा मला, तो एवढंसं तोंड करून बोलला. इट्स ओके, पण नेक्स्ट टाईम दुसऱ्या कोणत्या मुलीसोबत असं वागताना लक्षात ठेवा, ती बोलली आणि जाऊ लागली. पण त्याने पुन्हा तिला अडवलं. आता ती पाळीच येणार नाही. तो तोंडातल्या तोंडात पुटपुटला. तशी ती जोरातच बोलली. काय? नाही, काही नाही. फ्रेंड्स? त्याने स्वतःचा हात समोर धरत विचारलं. तशी ती पुन्हा डोळे बारीक करून त्याच्याकडे पाहू लागली. आत्ता कुठे आपण पहिल्यांदा भेटलो, लगेच कशी फ्रेंडशिप होईल? ती बोलली. पहिल्यांदा कुठे, दुसऱ्यांदा, तो पुन्हा बत्तीशी दाखवत बोलला. तसे तिने डोळे फिरवले. तर मग फ्रेंड्स ना, तो पुन्हा बोलला. ओके फ्रेंड्स, ती वैतागत बोलली, कारण नाही तर त्याने तिचा पिच्छाच सोडला नसता. पण फ्रेंडला काही नाव पण आहे का, की आपलं असंच? ती त्याच्याकडे बघत बोलली. हो आहे ना. हाय, आय एम रिया, ऋषी, तो बोलला. हाय, मी परिणिती, ती पण बोलली. वाव, नाईस नेम, तो बोलला. थँक्स,
ती पण बोलली. थोडं मोठं आहे पण खूप छान आहे. पण मी तुम्हाला परी हाक मारू का? म्हणजे शॉर्ट अँड स्वीट. तो बोलला तशी ती पुन्हा रागाने त्याच्याकडे पाहू लागली. परी मला फक्त माझ्या खूप जवळचे लोक हाक मारतात. तू फक्त माझा फ्रेंड आहे, ओके? सो तू मला परिणितीच हाक मारायची. ती एक भुवई उंचावून बोलली. ओके चालेल, तो तोंड पाडत बोलला. पण मिस परिणिती, थोड्याच दिवसात नाही तू स्वतःहून मला तुला परी हाक मारायला लावलंस ना, तर नाव बदलेन मी माझं. बघशील तू. तो मनातच बोलला. काही बोललास का? तिने विचारलं. नाही, काहीच नाही. त्याने सारवासारव केली. हिला काय मनातलं पण ऐकू आलं का? तो पुन्हा मनातच बोलला. बाय द वे, तू त्या गाडीजवळ काय करत होतास? ती रजत सरांची गाडी आहे ना? तिने विचारलं तसा तो गडबडला. हो, ते मी. त्याला काही सुचत नव्हतं की आता काय बोलू. हां, ते मी काय? ती बोलली. हो, ते मी ड्रायव्हर आहे ना सरांचा. तो काहीतरी सांगावं म्हणून सांगून गेला. व्हॉट? पण इतके दिवस तर ते भानुकाका येत होते रजत सरांना घेऊन. ती बोलली तसा त्याने डोक्यावर हात मारला. रियांश, गेला तू आता कामातून. तो मनातच बोलला. काय झालं? बोल ना. तो गप्प झालेला म्हणून पुन्हा तिने त्याला विचारलं. नाही, मी ड्रायव्हर आहे पण रजत सरांचा नाही, रियांश सरांचा. तो एक सुस्कारा सोडत बोलला. ओ अच्छा, रियांश सर म्हणजे रजत सरांचा मुलगा ना, जे आता मीटिंगसाठी आले आहेत? तिने विचारलं. हो, बरोबर. तो पुन्हा बत्तीशी दाखवत बोलला. ओके ऋषी, चल मला वेळ होतोय, बाय. ती बोलली. पुन्हा कधी भेटायचं? त्याने पटकनच तिला विचारलं. तशी ती थोडं ऑकवर्ड हसली, पण काही बोलली नाही. उद्या संध्याकाळी 6 वाजता त्याच कॅफेमध्ये चालेल? त्यानेच विचारलं. तशी ती कशीनुशी हसली. ओके चालेल, बाय. ती बोलली आणि जाऊ लागली. मी वाट बघेन, नक्की या. तो तरी पुन्हा बोलला. तशी तिने फक्त स्माईल दिली आणि निघून गेली. येस. ती गेल्यानंतर त्याने आनंद साजरा केला आणि गाडीत बसून निघून गेला. इनामदारांच्या घरी सगळे आता जेवत होते. अक्षय आणि युविका दोघेही जवळ बसलेले होते आणि त्यांच्या बरोबर समोर आधी बसला होता. पण आज जे ऑफिसमध्ये घडलं होतं ते आठवून युविकाला त्याच्याकडे बघण्याची हिंमतच झाली नाही. तो मात्र एकदम मन लावून त्याचं डिनर करत होता. खुश होता आज. कधी एकदा उद्याचा दिवस उजाडतो असं झालेलं त्याला. त्याने एक कटाक्ष तिच्यावर टाकला तर ती चुपचाप जेवत होती. त्याला कळत होतं ती त्याच्याकडे बघणं टाळत होती. पण अजून किती दिवस टाळणार आहेस तू मला चष्मीस? तो मनातच बोलला आणि हसला. आता सगळ्यांची जेवणं आटोपली होती. युविका थोडा वेळ बाहेर लॉनमध्ये शतपावली करायला आली होती. तिने एकदा वर त्याच्या बाल्कनीकडे पाहिलं तर तिला तो कॉफी पीत असलेला दिसला, जो आता तिच्याकडेच पाहत होता. तिने पटकन नजर फिरवली आणि डोळे मिटून छातीवर हात ठेवला. उफ युवी, काय करतेस तू? तिने स्वतःच्याच डोक्यात टपली मारली. पण तो मात्र तिथे गालातच हसला. आता तिने पाहिलं तर तिचा फोन वाजत होता. परी कॉलिंग येत होतं. ती विचार करू लागली की फोन उचलू की नको उचलू, कारण त्या दिवसानंतर तिने परीला कॉल केलाच नव्हता. फोन रिसीव्ह करून तरी काय सांगणार होती ती तिला? ती नक्कीच आधीबद्दल विचारणार, माहीत होतं तिला. तिने घेतलाच नाही मग तिचा फोन. पण तरी पुन्हा फोन वाजला आणि आत्ता मात्र नाईलाजाने तिला फोन उचलावा लागला. हॅलो युवी, काय झालंय तुला? कॉल का नाही घेत तू माझा? किती कॉल करायचे तुला हां? परी भडाभडा बोलत होती आणि इथे युविका तिचं ऐकण्याव्यतिरिक्त काहीच करू शकत नव्हती. बोलणार तरी काय होती ती तिला? तिच्याकडे काहीच उत्तर नव्हतं. युवी, आहेस ना तू? परी पुन्हा बोलली. हो. आता युविकाने तिला उत्तर दिलं. काय झालंय? झालं का बोलणं आदित्यशी? परीने डायरेक्ट मूळ प्रश्नच विचारला तिला. तसे तिने डोळे गच्च बंद केले. नाही, युविका बोलली. अगं मग करायचा ना फोन त्याला? परी बोलली. फोन कशाला करायचा आहे? तो आलाय घरी, युविका बोलली. काय? तो US वरून आला? अगं पण तू तर म्हणत होतीस की तो अजून 2 दिवसांनी येणार होता, परी बोलली. हो,
पण तो कालच आला घरी. युविकाचा आवाज अजूनही बारीकच होता. ग्रेट. अगं ही तर आनंदाची बातमी आहे ना. तुला तर खुश व्हायला हवं. पण तुझा आवाज का इतका लो येतोय? परीने विचारलं. काही नाही, असंच, युवी बोलली. युवी, तुझं काय चाललंय? स्पष्ट का बोलत नाही आहेस तू? अगं तू ऑब्झर्व केलंस का त्याला? म्हणजे तुला काही जाणवलं का की तो तुझ्याबद्दल काय विचार करतोय ते? परीने विचारलं. त्यावर युविकाला लगेच कालपासून त्याचं तिच्याबरोबरचं वागणं आठवलं आणि क्षणात तिच्या शरीरात गुजबम्स आले. परी, ॲक्च्युली काल जेव्हा तो आला ना तेव्हा, असं करत तिने परीला कालपासून घडलेलं सगळं सांगितलं. म्हणजे कसा त्याने तिच्यासोबत डान्स केला, कसं तो तिला त्याला मिस केलं का हे विचारताना जवळ आलेला, कसं तो तिला यू आर लुकिंग सो ब्युटिफुल बोलला, आणि आजचा ऑफिसमधला इन्सिडेंट, सगळं. वाव युवी, तुला कळतंय का ह्याचा अर्थ काय होतो? ही अल्सो लाईक्स यू. परी खुश होत म्हणाली. युवी खाली मान घालून बोलली. अगं काय चालवलंय तू? करून टाक ना त्याला प्रपोज. तो तुला होच बोलेल, आय एम शुअर. परी बोलली. परी, मी आता विचार बदललाय. मी अक्षयसोबतच लग्न करणार आहे. युविका हृदयावर दगड ठेवून बोलली. व्हॉट? वेडबीड लागलंय का युवी तुला? तुला त्या दिवशी मी इतकं समजावलं होतं ना. अगं कधी तू स्वतःचा विचार करणार आहेस? प्लीज असं नको करूस. ह्यामुळे तीन आयुष्य खराब करशील तू. ऐक माझं युवी, तुझं आयुष्य असं पणाला नको लावू. परी खूपच पोटतिडकीने तिला सांगत होती. परी, माझा निर्णय झालाय आणि तोच फायनल असणार आहे. बाय, युविका बोलली आणि फोन कट केला तिने. एक सुस्कारा सोडला आणि जायला वळली. तशी कोणाला तरी धडकली ती. आय एम सॉरी, ती वर बघून बोलली. पण समोरच्या व्यक्तीला पाहून हादरलीच, कारण समोर आधी हाताची घडी घालून उभा होता. कोणता निर्णय फायनल केला आहेस तू? त्याने तिच्या डोळ्यात बघत विचारलं. तर मित्रमैत्रिणींनो, आजचा भाग तुम्हाला कसा वाटला ते मला कमेंटमध्ये सांगा. आणि जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करून बाजूची घंटी नक्की दाबा. चला तर भेटूया आपल्या पुढच्या भागात. तोपर्यंत धन्यवाद.